फ्रेंड्स, तर आजची सकाळ झाली होती सानूच्या पोटीपासून. आम्हाला बाहेर जायचं होतं, पण सानूच्या पोटीमुळे आम्हाला घरीच टाईम झाला आणि निघालो. सानूच्या आत्तू मामांना घेतलं आणि आमच्या प्रवासाला निघायचं होतं. पण निघण्याच्या आधी आम्ही चहाच्या टपरीवर एकदा चहा पिऊन मूड फ्रेश व्हावा म्हणून थांबलो आणि परत प्रवासाला निघालो. पण सानूच्या पप्पांची ट्रायल चालू होती माईकसोबत, कारण आम्ही नवीनच माईक घेतलेला होता. पण ते माईक तोंडाला लावून काहीच बोलत नव्हते, फक्त ॲक्शनवर रिॲक्शन चालू होती आणि ते सानूला बोलायला लावत होते. आणि परत आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर, म्हणजे 5 मिनटाचा अंतर होता. इथे सानूचे चाचू ड्राईव्ह करत होते आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो. पण आम्ही एक महत्त्वाची चूक केली की आमचा छोटं सिलेंडर आम्ही घरी विसरून आलो होतो. त्यामुळे आम्हाला इथे लाकडांची म्हणजे चुलीसाठी सोय करायची होती. तर इथे सगळे लाकडांच्या मागे लागलेले होते. छोटे मोठे सगळ्यांनी गोळा केले आणि इथे मी छोट्या काडक्या गोळा केल्या की काडक्यांनी पण आग लवकर लागेल असं. त्यामुळे मी त्या काडक्या घेऊन पुढे गेली आणि यांनी मस्त पेटतील असे लाकडं गोळा केलेले होते. इथे तुम्ही बघू शकता, असं छान आम्हाला एक मस्त झाड भेटलेलं होतं आणि त्या झाडाखाली आम्ही मस्त चुली मांडल्या होत्या. आणि हे आहे तरी कुठे लोकेशन, तर हे पुण्यातलं एक छोटंसं गाव कान्होळ, जिथे मेसाई माताचं मंदिर आहे. आणि इथे आम्हाला स्वतः इथे चुलीवर नैवेद्य करायचा होता. सगळ्यात आधी मी पीठ मळायला घेतलं आणि आमच्या मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई, आमच्या दुसऱ्या बबूताई आणि इथे आमची सानू आणि आमची माऊ म्हणजेच माझी भाची इथे चटई वगैरे टाकून मस्त खेळायचा आनंद घेत होते. आणि इथे आमचे मम्मी ते चुलीचा नियोजन करत होते. इथे भरभर जाळ पेटलेला होता आणि आम्ही तसं घरून पुरण बाकीचा मसाला वगैरे करून आणलेला होता. तर इथे फ्रेश आम्हाला चुलीवर पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. आणि इथे सानूचे छोटे चाचू मस्त मास्क लावून बसलेले होते की जो धूर येत होता तो नाकात, डोळ्यात, तोंडात असा जात होता. त्यामुळे ते फुल सेफ्टीमध्ये इथे बसलेले होते. इथे तुम्ही बघू शकता आमच्या मम्मी लोक मस्त भाजीची तयारी करत होते. इथे यांच्या मस्त गप्पा रंगलेल्या आणि इथे मी फुल गावाकडचा फील घेत होती. आणि मी बसलेली आहे ते अवॉइड करा मित्रांनो. मी बेसनचं पीठ पातेल्यात मिक्स केलेलं होतं बिकॉज मला भजे काढायचे होते आणि माझ्या इथे नणंदबाई तळत होत्या आणि मी भजे काढत होते. आणि हे सगळं करायला फार मनापासून आनंद होत होता, कारण आपण नेहमीच चुलीवर वगैरे जेवण बनवत नाही आणि कधी नवत बनवायला ही एक्साइटमेंट खूप वेगळी असते. इथे बघू शकता तुम्ही, आम्ही 3 चुली मांडायचा प्रयत्न करत होतो, पण आमच्या 2च सक्सेस झालेल्या होत्या. 2 चुलींवर आम्ही पूर्ण स्वयंपाक केलेला होता. व हा धूर आहे चुलीचा, त्याने एक्स्ट्रीम लेवलचा डोळ्यांना त्रास होत होता की तिथे बसवलंच जात नव्हतं आणि माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या. आणि इथे माझे हजबंड माझी फुल नक्कल करत होते रडायची की मी कधीच स्वयंपाक केलेला नाही असं मला दाखवत होते. पण मी करू शकते हे मी त्यांना दाखवलेलं होतं, गॅसवर पण आणि चुलीवर पण. इथे आमच्या व्यतिरिक्त बरेच लोक होते की त्यांना नैवेद्य करून तिथे मंदिरात द्यायचं होतं. म्हणजे इथे देवीचं पहिल्यापासून शास्त्रच आहे की इथे येऊन स्वतः आपण चुलीवर किंवा जे XYZ गॅस असेल त्याच्यावर जेवण बनवून तिथे न्यावं लागतं. घरून नैवेद्य केलेला चालत नाही. तर आम्ही तेच केलं आणि बाकीचे जे आलेले होते तिथे त्यांनी पण तेच केलेलं होतं. आणि इथून आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही फ्रेश व्हायला जात होतो. इथे हे सानूचे चाचू फुल बॉडी दाखवत त्यात स्टाईल मारत होते. आणि इथे काय म्हणतात त्याला, हापसा होता. आणि हा आपल्या इकडे बघायला भेटत नाही, अशा गावाच्याच ठिकाणी बघायला भेटतो. तो पण आजकाल बंद झालेला आहे, पण तिथे विहीर होती म्हणून आम्ही त्या विहिरीचं पाणी वापरू शकत होतो. आणि इथे सगळं झालेलं होतं. आम्ही मंदिरात जायला निघालो, आमचं नैवेद्य, ओटी वगैरे सगळं घेतलं आणि इथे मंदिरात जायला निघालो. इथे बघू शकता मंदिर खूप छान आहे, शांत आहे आणि तिथे गेल्यावर खरंच जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती फील होते. आणि आम्ही इथे सानूला दर्शनाला घेऊन गेलो, नैवेद्य दाखवला, पाया पडलो.
बेबीला आमचं मागणं सांगितलं, आमचं मागणं पूर्ण केलं हे पण सांगितलं. त्यासाठीच आम्ही इथे आलेलो होतो. तुम्ही बघू शकता सगळं काही. इथे मंदिरामध्ये काहीच एंट्री नसते. इथे ह्या 2-3 आजी असतात सेवेकरी इथल्या मंदिराच्या कामाच्या, तर त्यांच्याचकडे आपला नैवेद्य ओटी वगैरे हे सगळं द्यावं लागतं. इथे शांततेत आमचं दर्शन झालेलं होतं. तुम्ही बघू शकता पुढील प्रमाणे. मस्त आजीने आमच्या कपाळाला टिक्का लावून दिला. त्यानंतर आम्ही सानूला देवाच्या पायाला डोकं लावून तिचं दर्शन झालं. ते बघू शकता सानू किती टक लावून सगळं पाहते. सगळं तिच्यासाठी नवीन गोष्ट होती. आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि रिटर्न आम्ही आमच्या जागेवर आलो आणि शांततेत मस्त वातावरणाचा फील घेऊन आम्ही जेवण केलं आणि निघायच्या तयारीला लागलो. आणि फायनली जेवण झाल्यावर आम्ही निघालो. आणि एक राहिलं, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत राहू. बाय बाय.